Hello students and welcome to Tavares Physics online classes. लास्ट लेक्चर मध्ये आपण मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग स्टडी केले आणि त्याच्यात आपण पाहिलं अ स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट इन नंबर ऑफ वेज. आता हे नंबर ऑफ वेज कसे डिसाइड केले होते तुमच्या लक्षात आले. एका लूप सोबत व्हायब्रेट झाले की त्याला आपण फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन म्हटलं होतं. व्हेन स्ट्रिंग व्हायब्रेट विथ टू लूप्स देन we can say string is vibrating in a second mode of vibration. In this way, depending upon the number of loops, we can decide or we can study the different modes of vibration of a string. पण कोणता का मोड ऑफ व्हायब्रेशन असताना आपण असं स्टडी केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. जनरल फॉर्म्युला फॉर द फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग इज गिवन बाय बघा NP होतं आणि तुला आठवत असेल बेटा हे P काय इंडिकेट करतंय ओव्हरटोन. The frequency of pth overtone is काय होती it is p plus 1 times n. हा n म्हणजे काय होता बेटा it is the fundamental frequency. ओके मग आता हे काय होतं हे pth overtone होतं. pth overtone ची फ्रिक्वेन्सी आपण अशी काढली होती. तुम्हाला माहिती फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण ओव्हरटोन म्हणत नाही. ओव्हरटोन म्हणजे काय असतात फक्त हायर फ्रिक्वेन्सीज दॅन दॅट ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पहिली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे पहिला हार्मोनिक्स होतं आणि पुन्हा तिथून पुढचे जे बी हार्मोनिक्स असतील विच आर हायर दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड द ओव्हरटोन. मग हे पीथ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी अशी होती बेटा. ठीक आहे याचा फॉर्म्युला आपण असा लिहिला दिस NP इज इक्वल टू दिस p प्लस 1 इंटू 1 अपॉन या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला आठवायला पाहिजे अंडर रूट t बाय m या टाइपचा होता. ठीक आहे मग बघा आता हे n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि ही काय असेल जनरल फॉर्म्युला आहे कुणासाठी फॉर द पीथ ओव्हरटोन. कोणतं पीथ ओव्हरटोन आहे. पीथ ओव्हरटोन म्हणजे काय p प्लस 1 हार्मोनिक होतं ते. ओके चला मग तुम्हाला हा जनरल फॉर्म्युला आठवतो. आता याच्यावरून आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे हे n हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता. हा आज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे अंडर रूट t बाय m. हा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केला. ठीक आहे आणि आपण असं बघितलं होतं की बाकीच्या जेवढ्या फ्रिक्वेन्सीज होत्या ऑल अदर फ्रिक्वेन्सीज आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग त्याला हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स असं म्हटलं होतं. ठीक आहे मग चला हा एवढा भाग तुम्हाला आठवला असं समजू. आता आजचं जे लेक्चर आहे बेटा आजच्या लेक्चर मध्ये ऍक्च्युअली आपल्याला काय स्टडी करायचंय वी वॉन्ट टू स्टडी द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. डिफरंट लॉज आपल्याला तयार करायचे बट आपल्याला त्याच्यासाठी याची हेल्प घेणं गरजेचं आहे. पण या लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग कडे जाण्याच्या पूर्वी वी वॉन्ट टू एक्सप्रेस दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन डिफरंट फॉर्म. कधी कधी तुम्हाला हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डिफरंट फॉर्म्स मध्ये आणा असं म्हणते. ठीक आहे का मग आता चला याला डिफरंट फॉर्म्स मध्ये आणू. कसं आणता येईल बघा हे 1/2L ऍज इट इज लेंथ चेंज करता येणार नाही but this term small m which is known as the linear density of that string and we know that this linear density small m can be written as capital M divided by L where this capital M is known as the mass of a string and L is known as the total length of the string. So this is the total mass divided by total length known as the linear density. मग ह्या m च्या ठिकाणी जर m/l पुट केलं we will get काय मिळेल बघा this n is equal to 1/2L under root. This tension will be as it is. Small m can be written as capital M upon L or also it can be written as 1/2L under root. काय काय लिहिता येऊ शकतो t into L divided by m. मग हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा आणखीन एक फॉर्म झाला बेटा. ठीक आहे बघा आजचं पहिलं आर्टिकल काय करायला लागलोय तर मी काही इथं असं लिहिलं काय मला फक्त हे डिफरंट फॉर्म्स काढायचे म्हणून तुम्ही सुद्धा ही हेडिंग लावायला हरकत नाही. डिफरंट फॉर्म्स ऑफ कुणाचे तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय स्मॉलेस्ट फ्रिक्वेन्सी होते. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे स्मॉलेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आज आपल्याला पहिल्यांदा काय स्टडी करायचंय ते या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला डिफरंट फॉर्म मध्ये आणायचंय. ओके चला हा पहिला भाग तर कळला. मग आणखीन आपण ग्रॅव्हिटेशन पासून स्टडी करत आहोत बेटा. काय हे जे मास आहे दिस मास कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज डेन्सिटी इनटू द व्हॉल्यूम. ओके म्हणून मी पुन्हा असं म्हणतो बट दिस मास capital M is equal to rho into V असेल where rho is the density of a string. Here this small m indicates the linear density that is the mass per unit length of this string. Okay here this rho indicates the density of the string ज्याला mass volume density असं म्हणतो which indicates the mass upon volume. Okay ही density linear density and it is the volume density means what mass upon volume indicate करते. चला
हे याच्यात पुट करायचं तर आधी आपल्याला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे. V इज काय व्हॉल्यूम ऑफ अ स्ट्रिंग किंवा व्हॉल्यूम ऑफ अ वायर. आणि तुला माहिती बेटा व्हॉल्यूम ऑफ वायर कशी काढतो, हे जर स्ट्रिंग असेल तर हा त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया अँड इट इज इट्स लेंथ. ओके, सो व्हॉल्यूम ऑफ दिस वायर इज गिवन बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मल्टिप्लाइड बाय दिस लेंथ असेल. मग आता व्हॉल्यूम कशी काढायची कळाले, ह्या लेंथला जर आपण एरियाने डिवाइड केलं वी विल गेट द व्हॉल्यूम ऑफ एनी वायर. इट मीन्स दॅट दिस व्हॉल्यूम कॅन बी रिटन ॲज हे रो ए इंटू क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ. म्हणजे या मासच्या ठिकाणी रो इंटू ए इंटू एल आपण पुट करू शकतो. सो वी विल गेट एन इज इक्वल टू 1/2l अंडर रूट टी इंटू एल divided by, बघा, this mass can be written as rho into area into L. Again this L get cancel and we will get 2L under root T upon rho into A. हा एक फॉर्म आपल्याला अजून मिळाला बेटा. ठीक आहे, मग बघा आपलं एम काय आहे, वी वॉन्ट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन डिफरंट फॉर्म्स. वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पाहिजे होते. ठीक आहे, मग इथपर्यंतचा भाग ऑलरेडी आपण वेलॉसिटी मध्ये केला होता बेटा. हे सगळं काम वेलॉसिटी मध्ये केलंय. आता अगेन दिस एरिया कॅन बी रिटन ॲज, एरिया कसा लिहिता येऊ शकतो बेटा, मी असं म्हणू शकतोय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बट दिस एरिया ऑफ स्ट्रिंग. मी तुला आताच दाखवलं होतं एरिया कसा असतो, हे जर स्ट्रिंग असेल दिस इंडिकेट्स द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, हा जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल तर तुला कळायलंय याचा फॉर्म्युला काय असू शकतो बेटा, इट शुड बी इक्वल टू पाय आर स्क्वेअर. करेक्ट, पाय आर स्क्वेअर असं लिहिता येईल. सो दिस एरिया इट इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू जर तिथं पुट केली वी विल गेट एन इज इक्वल टू 1/2l अंडर रूट this t upon a rho into area means what, it is the pi r square. आणि फायनली आपल्याला असं सुद्धा लिहिता येऊ शकतं 1/2l अंडर रूट t upon pi into rho आणि हा r स्क्वेअर बाहेर काढला तर 1 divided by r. हा सुद्धा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा वन मोर फॉर्म आहे. ठीक आहे बेटा, मग तुला बघ कळालंय, तुला काय कळालंय, डिफरंट फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे हे सर्व डिफरंट फॉर्म आहे. हा तर जनरल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता. ठीक आहे, मग हे जे आर्टिकल आहे डिफरंट फॉर्म्स ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याला आपण डिफरंट फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलं. मग हे असे डिफरंट फॉर्म्स आपल्याकडे असतात. एमसीक्यू कोणत्याही फॉर्म वरती विचारू शकतात. म्हणून तुला एक आयडिया लक्षात ठेवायची. काय आयडिया लक्षात ठेवायची, या मासला तुला कन्वर्ट करता आलं पाहिजे बेटा. मी पूर्वीपासून सांगत आलोय दिस मास इंडिकेट्स द लिनियर डेन्सिटी मीन्स व्हॉट, मास पर युनिट लेंथ. मग त्याला कन्वर्ट करत चला, या मासला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहू शकतो, व्हॉल्यूमला एरिया इंटू लेंथ लिहिता येतं आणि असं लिहून आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डिफरंट फॉर्म मध्ये आणता येते. मग बघा बेटा आता काय करतात हे, हा जो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे याला डोळ्यासमोर ठेवून ते आरामात एमसीक्यूज तयार करतात. लक्षात घ्या कसे एमसीक्यूज तयार करता येतील, त्यांना या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये एखादी टर्म चेंज करा म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल यांच्या मनामध्ये यांच्या डोक्यात असा जर विचार आला, त्यांना असं वाटलं वी वॉन्ट टू कनेक्ट दिस चॅप्टर, कोणता चॅप्टर आहे हा, स्टेशनरी वेव्स विथ द इलॅस्टिसिटी. याला इलॅस्टिसिटी सोबत याला जोडायचं आहे तर ते काय विचारू शकतात, बघा इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही स्ट्रिंगची लेंथ आहे. मग बेटा तुला माहिती लेंथशी रिलेटेड इलॅस्टिसिटी मध्ये कोण होता, यंग्स मॉड्युलस होता. मग तुला असं म्हणू शकते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ यंग्स मॉड्युलस, ज्याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो रिलेशन बिटवीन दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस सोबत याला रिलेट करा म्हणू शकता. ठीक आहे, मी आधी रिलेशन काढतो आणि मग तुम्हाला क्वेश्चन दाखवतो. किंवा बघा हा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसायला आहे. क्वेश्चन कसा विचारतात ते आधी लक्षात घ्या, मग आपण त्याचं रिलेशन काढायला जाऊ. ठीक आहे, हेडिंग काय टाकणार आहेत आपण, रिलेशन बिटवीन. बघा कुणाकुणातली रिलेशन काढायलोय, द रिलेशन बिटवीन मी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन अँड यंग्स मॉड्युलस वाय. बघा ह्याला कनेक्शन दिलं आपण कुणासोबत द्यायला, वी वॉन्ट टू कनेक्ट दिस चॅप्टर स्टेशनरी वेव्स विथ द इलॅस्टिसिटी. ओके, मग बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड दिस इज द वाय मीन्स व्हॉट, इट इज यंग्स मॉड्युलस असेल. मग कसा क्वेश्चन विचारतात तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला आहे. मी पण वाचतो हा क्वेश्चन आणि पुन्हा रिलेशन काढू, आपल्याला मनाला त्याचा आन्सर मिळणार आहे. बघा काय म्हणतो हा क्वेश्चन, अ वायर ऑफ डेन्सिटी रो stretched between two bridges L unit apart while subjected to an extension of delta L. बघा एक्सटेंशन डेल्टा एल एवढं प्रोड्यूस होईल म्हणते. यंग्स मॉड्युलस ऑफ मटेरियल इज वाय, देन द लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सवर्स व्हायब्रेशन इन द वायर इज. बघा ते चार ऑप्शन आहेत, तुम्हाला चार पैकी आपल्याला एक आन्सर आणायचं आहे.
थोडक्यात हा एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पुन्हा काय करायचे, हा एन आणि वाय मधले रिलेशन काढायचे. आता पक्क लक्षात ठेवा बेटा, या स्टेशनरी वेव्हज मध्ये इलॅस्टिसिटी मधला यंग्स मॉड्युलस साठी कोणता भाग कामाला येणार आहे, तर आपण याच्यामध्ये जे टेन्शन वापरतो √T वाली जी टर्म आहे बघा, मी इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिहून ठेवतो, तो असा आहे आपल्याकडं 1/2L √T/m. ज्या वेळेस तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये असा y इन्सर्ट करावा लागेल, दॅट टाइम तुम्हाला विचार करायचा आहे या टेन्शनच्या ऐवजी इलॅस्टिसिटी मधलं फोर्स घेणार आपण. ओके, मीन्स व्हॉट, दिस टेन्शन इज रिप्लेस्ड बाय द फोर्स इन इलॅस्टिसिटी. मग आता विचार करायचा आहे की ह्या टेन्शनच्या ठिकाणी फोर्स आणायचा आहे का, कारण इलॅस्टिसिटीला इथं कनेक्ट करायचं आहे. मग बघा बरं, आता यंग्स मॉड्युलसचा तिथं फॉर्म्युला आपल्याकडे असा होता, याला आपण इक्वेशन 1 म्हणून ठेवू. यंग्स मॉड्युलसचा असा फॉर्म्युला होता, काय होता इथे, इट इज स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असा होता, आणि स्ट्रेसला आपण असं लिहायचं F/A आणि स्ट्रेनला ΔL अपॉन L असं लिहायचो आपण. ऑलरेडी आपला इलॅस्टिसिटी हा चॅप्टर ज्यावेळेस आपण 12th ला स्टार्ट केलं त्याच वेळेस घेतलेला आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला हे लक्षात आहे की फोर्स असेल, आपल्याला फक्त फोर्स पाहिजे, फोर्स म्हणजे इथलं टेन्शन आहे. मग आता काय ऍडजस्टमेंट करता, ह्या बाकीच्या सगळ्या क्वांटिटीज इकडे जर पाठवल्या तर इथून मला फोर्सची व्हॅल्यू अशी लिहिता येते, किंवा मी आधी एक एक क्वांटिटी इकडे आणतोय, काय ΔL अपॉन L इकडे पाठवलं मी, इथली टर्म इकडे आणली, इट इज इक्वल टू F/A राहिलं. त्याच्यावरून मला F घ्यायचं तर काय लिहिता येईल, y इंटू A इंटू दिस ΔL अपॉन L असं लिहिता येईल. हा A सुद्धा इकडे शिफ्ट केला, आणि मी हा A लाच काय म्हणतोय का, ह्या F लाच मी काय म्हणणार आहे, टेन्शन म्हणणार आहे. F च्या ठिकाणी मी T पुट केलं. आता ही T ची व्हॅल्यू मी इथं पुट करतो बेटा, बघा मग कसं होतं ते. दिस N इज इक्वल टू, बघा, पुटिंग इन इक्वेशन 1 वी कॅन राईट √T मीन्स व्हॉट, YA इंटू ΔL अपॉन L डिवायडेड बाय हा स्मॉल m. स्मॉल m ची व्हॅल्यू माहिती बेटा तुम्हाला काय, एक तर सध्याला मी स्मॉल m जसा तसा ठेवतो, आपण आन्सर सोबत त्याला पुन्हा कम्पेअर करू. ठीक आहे, मग बघा ऑप्शन मध्ये जर विचार केला तर स्मॉल m किंवा म्यू कुठंच आलेला नाही, म्हणजे आपल्याला ह्या m ला कसं लिहिता येऊ शकतं, इट कॅन बी रिटन ॲज m अपॉन L असं लिहू शकतो. ठीक आहे, मी याला आता सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतो. n इज इक्वल टू, बघा, दिस 1/2L √, काय होईल, हा m/L चा L वरी गुणाकाराचा आहे, तर असेल y इंटू A इंटू ΔL अपॉन L, आणि तो खालचा तो कॅपिटल M आणि खालचा L वर जाईल, हा LL गेट कॅन्सल. तर बघा मग काय काय शिल्लक राहते, हा L वर गेला, D चा D म्हणून वर गेला, हा L आणि हा L कॅन्सल झाला इथे. ठीक आहे, मग शिल्लक काय काय राहिलं बघा, आता n इज इक्वल टू 1/2L. आता ऑप्शन असा आहे का बघा, जे ऑप्शन मध्ये नाही त्याच्यानुसार चेंजेस करत चला. ऑप्शन मध्ये बघा काय खाली, बघा ऑप्शन मध्ये y आणि ΔL तर आहेतच, बट खाली हे कॅपिटल M मास कुठंच नाहीये त्याच्यामध्ये, म्हणून या कॅपिटल M मासला मगाशी सारखं काय लिहिता येते, मास कॅन बी रिटन ॲज, काय लिहिता येते, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. तुम्हाला पटकन सुचायला पाहिजे, मास कॅन बी रिटन ॲज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम असं लिहिता येऊ शकतं त्याला. आजकाल थोडासा जरा घशाचा जास्तच प्रॉब्लेम चालू आहे, म्हणून तुम्हाला हा मधात थोडा थोडा डिस्टर्बन्स होतो, ऍडजस्ट करून घ्या तेवढा. बघा मग ह्या मास m ला काय लिहिता येऊ शकतं आपल्याला, रो इंटू व्हॉल्यूम असं लिहिता येते. का लिहायचं, कारण ऑप्शन मध्ये मास नाहीये बेटा, ऑप्शन मधून मास व्हॅनिशच केले त्याने. मग या व्हॉल्यूमला काय लिहायचं हे पण तुम्हाला मगाशीच कळालंय, काय लिहिता येऊ शकतं बघा, y इंटू एरिया इंटू ΔL डिवायडेड बाय रो इंटू V means what, it is area multiplied by length. Again this area get cancelled and we will get 1/2L √y into delta L upon L divided by हा रो असा असेल. मग आता हा फॉर्म कुठे आहे ते बघून घ्या तुम्ही, कोणत्या ऑप्शन मध्ये. तर बघा मला असं वाटतंय ए ऑप्शन मध्ये हे गिवन आहे का, y into delta L रो इंटू L, आणि रूटच्या आउटसाइडला काय 1/2L आहे. ठीक आहे, सो आवर ए ऑप्शन विल बी करेक्ट. हा छान एमसीक्यू होता, लक्षात घ्यायचं. हे एमसीक्यू याच्यासाठी छान आहेत म्हणतो मी, कारण हे ऑलरेडी जेई वाल्यांनी विचारलेत बेटा. जेई वाल्यांचा भर कशावरती असतो की 2-2 चॅप्टरचे कनेक्शन देण्यावरती. मग ह्यांनी बेस्ट कनेक्ट केलंय कुणाला, स्टेशनरी वेव्हजला इलॅस्टिसिटी सोबत. मी वेलॉसिटी मध्ये सुद्धा या टाइपचा एमसीक्यू घेतला होता.
हे एमसीक्यू ऑलरेडी आलेले आहेत बेटा, मी मनाने घ्यायलेलो नाही. मी फक्त हँड रायटिंग मध्ये याच्यासाठी लिहिले की ज्या बुक मध्ये हे दिलेले होते त्याच्यावर अर्धा पार्ट या पेजवर होता आणि ऑप्शन दुसऱ्या पेजवरती गेले. ठीक आहे, म्हणून असं म्हणू नका की सरनी हा हाताने लिहिला का, घरी तयार केलेला एमसीक्यू का, हा महत्वाचा एमसीक्यू आहे जेईने विचारलेला आहे. ठीक आहे, चला आता याच्यासारखाच अजून एक एमसीक्यू आहे. कोणता की बघा, यांचा हा आवडता पार्ट आहे. कोणता? स्टेशनरी वेव्हज, इलॅस्टिसिटी आणि थर्मल एक्सपान्शन. वेलॉसिटी मध्ये बी आपण असा एमसीक्यू घेतला होता की दोन रिजिड सपोर्ट मध्ये काहीतरी टेम्परेचर डिफरन्स डेल्टा थीटा एवढा ठेवला तर याचाच पुढचा पार्ट आणखीन विचारतात आपल्याला. कसा ते बघा, तुम्हाला स्क्रीनवरती पुढचा पण एमसीक्यू दिसायला आहे. या एमसीक्यूचा आपण आन्सर काढायचा प्रयत्न करू. काय म्हणतंय? सेम वर्डिंग आहे, याच्यात फक्त टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला लिहिलाय. बघा, वायर ऑफ डेन्सिटी रो स्ट्रेच्ड बिटवीन टू ब्रिजेस एल युनिट अपार्ट while subjected to an extension of delta L due to temperature difference of delta theta between two bridges. Young's modulus Y the lowest frequency काढा म्हणते. आता फक्त काय केलं त्यांनी, ते जे दोन ब्रिजेस होते, ब्रिजेस म्हणजे काय, हे दोन रिजिड सपोर्ट आहे, त्याच्यामध्ये स्ट्रिंग अशी ताणून बांधलेली असेल किंवा टेन्शन प्रोड्यूस केलेलं असेल. ठीक आहे, मग आता ह्याच्यामधलं आता बघा डेल्टा थीटाच्या फॉर्म मध्ये काढा म्हणते. मग आता यालाच आपल्याला थोडस पुढे वाढवायचंय. बघा, याचा जिथं शेवट झाला तिथून पुढे भाग मी वाढवतो या एमसीक्यू चा आन्सर काढण्यासाठी. शेवटची स्टेप लक्षात ठेवा. काय आहे ते आपण याच्या आधी सोडवलेली 1/2L अंडर रूट y इंटू डेल्टा एल अपॉन एल इंटू रो असा होता. ठीक आहे, बघा आता याच्यात फक्त डेल्टा थीटा आणायचा. डेल्टा थीटा म्हणजे काय? टेम्परेचर आहे बेटा. टेम्परेचर डिफरन्स जर मेंटेन केला तर तुम्हाला माहिती काय होते, ही जी स्ट्रिंगची लेंथ आहे ती फक्त थोडीशी इन्क्रीज होते, लक्षात घ्यायचा. मग इन्क्रीज झाली की स्ट्रेन प्रोड्यूस होतो. काही त्याला हा डेल्टा एल अपॉन एल म्हणजे कोण आहे? स्ट्रेन आहे. म्हणून मी याची पुढची स्टेप अशी लिहून ठेवतो 1/2L अंडर रूट दिस y अपॉन रो इंटू मी डेल्टा एल अपॉन एल ला स्ट्रेन आहे असं म्हणतो. हा एवढा स्ट्रेन इंडिकेट करायला. आता विचार करायचा आपल्याला थर्मल एक्सपान्शन मुळे स्ट्रेन कसा प्रोड्यूस होतो. तर आपल्याला माहिती थर्मल एक्सपान्शन काय सांगते, मेटल वायरला तुम्ही हीट करा बेटा, याची काय लेंथ इन्क्रीज होणार आहे. मग लेंथ इन्क्रीज झाली तर काय, फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ अपॉन इनिशियल लेंथ म्हणजे स्ट्रेन झाला. थर्मल एक्सपान्शन काय सांगते का, थर्मल एक्सपान्शन असं सांगतंय फायनल लेंथ ऑफ दिस वायर शुड बी इक्वल टू किती असायला पाहिजे, L0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थीटा. अल्फा काय असेल, कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शन अँड दिस डेल्टा थीटा इज द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द वायर. ओके, मग चला आता याला मी असं सिम्प्लिफाय करतो. दिस L इज इक्वल टू L0 प्लस L0 अल्फा इंटू डेल्टा थीटा. मी L0 ला इकडे शिफ्ट करतो, इट बिकम्स L मायनस L0 इक्वल टू L0 अल्फा इंटू डेल्टा थीटा. या L0 ला पण इकडे शिफ्ट केलं, वी विल गेट L मायनस L0 अपॉन L0 अल्फा इंटू डेल्टा थीटा. बेटा हा लेंथ मधला डिफरन्स आहे अँड इट इज द ओरिजिनल लेंथ आहे. ठीक आहे, सो याला मी डेल्टा एल म्हणतो आणि याला एल म्हणून टाकतो, अल्फा इंटू डेल्टा थीटा. थोडक्यात काय, हा जो स्ट्रेन आहे थर्मल एक्सपान्शन मध्ये अल्फा इंटू डेल्टा थीटा असा लिहिता येतो. काही इथं स्ट्रेन आहे म्हणजे मी याला स्ट्रेन असं म्हणतो. हा डेल्टा थीटा आहे आणि हा डेल्टा एल आहे आणि हा एल आहे अल्फा इंटू डेल्टा थीटा. मी इथं पुट करतो ते. बघा आपला आन्सर इथं संपला. 1/2L इट इज इक्वल टू अंडर रूट दिस y अपॉन रो. स्ट्रेन मीन्स व्हॉट, इट इज द अल्फा इंटू डेल्टा थीटा या टाइपनं लिहिलं. तर आता तुम्हाला फक्त सिम्पली विचार करायचा की असं ऑप्शन कुठं दिलेलं आहे. तर मला वाटतं पुन्हा हे ऑप्शन बघा, इट इज गिवन इन ऑप्शन ए. सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी द ए ऑप्शन असेल. ठीक आहे, मग तुम्हाला आता कळालंय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि यंग्स मॉड्युलस मधली रिलेशन कशी आणायची. मग यंग्स मॉड्युलस कसा रिलेट केला बेटा मी, तर विचार करा की स्टेशनरी वेव्ह या चॅप्टरला हे लोक पुन्हा पुन्हा सोबत कनेक्ट करतात. एक तर इलॅस्टिसिटी किंवा दुसरा कोण असतो तो मी म्हटलेला दुसरा कोण थर्मल एक्सपान्शन याच्या सोबत रिलेट करतात. ठीक आहे, चला मग आता हे होतं आजच्या भागातलं आपण काय पाहिलं की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याचे डिफरंट फॉर्म्स कसे असतात, कधी लेंथ मध्ये, डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये, यंग्स मॉड्युलसच्या फॉर्म मध्ये. मग या डिफरंट फॉर्म मध्ये तुम्हाला याला अरेंज करता आलं पाहिजे. ठीक आहे बेटा, म्हणून तुम्ही लक्षात घ्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही अतिशय महत्वाची, कारण व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग मध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचाच रोल महत्वाचा आहे आणि तो कसा होता आपण पाहिलेला इथं. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला बघायचे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. बघा आता हे जे बी लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आहे ते आर बेस्ड ऑन कशावर बेस्ड आहेत,
द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वरती. मी आता वर हेडिंग टाकून ठेवतो इथं. आपलं आताचं जे काम आहे काय, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. या व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे काही लॉज तयार करायचे. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हे काय काय लॉज तयार होते ते बघूयात आपण. बघा आता हा भाग बिलकुल पाठ करण्यासारखा नाही बेटा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कशावर बेस्ड आहे हा. इट इज बेस्ड ऑन द, कशावर बेस्ड आहे सांगा, कशावर, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वरती. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा जे सांगते ना बेटा की काय करा तुम्ही, की फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला व्यवस्थित तयार करा. तो एकदा तुमच्याकडून तयार झाला की बाकीचं काम इझी. म्हणून बघा आता लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग तुम्हाला स्टडी करायचे, तर आपल्याला त्याला हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. अंडर रूट T/m. आपण हाच फॉर्म्युला पुन्हा पुन्हा घेणार आणि वेगळे वेगळे लॉज तयार करणार. आता हे लॉज या लोकांनी कसे तयार केलेत बेटा, बघा काय विचार करायचंय. या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये हा कोण आहे, याला L म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ म्हणतो वायरचे. जेवढं वायर व्हायब्रेट होणार आहे, स्ट्रिंग व्हायब्रेट होणार आहे, त्याचे लेंथ आहे. T म्हणजे टेन्शन आहे आणि M म्हणजे काय, लिनियर डेन्सिटी. तुम्हाला कळायलंय ही जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही 3 पॅरामीटर वरती डिपेंड आहे. कोण कोण, लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग असेल किंवा व्हायब्रेटिंग लेंथ म्हणा त्याला सरळ सरळ, टेन्शन इन द स्ट्रिंग अँड लिनियर डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग. मग यांनी हे लॉस तयार करताना काय केले, कोणते तरी 2 पॅरामीटर कॉन्स्टंट केले. मी आधी तुम्हाला क्लिअरली सांगतो, काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी या तिघांवरती डिपेंड आहे. एक लेंथ वरती, टेन्शन वरती आणि पुन्हा लिनियर डेन्सिटी M वरती. ठीक आहे. मग आता ह्यांनी काय केलं याच्यामध्ये बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची यांच्यासोबत रिलेशन सांगितली, त्यालाच म्हणायचं लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. मग हे लॉज यांनी कसे तयार करायचा प्रयत्न केला बघा. हे जे 3 पॅरामीटर आहे ज्यांच्यावर की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे, त्यातले 2 कॉन्स्टंट ठेवले आणि एकाला बदललं. फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, मी जो पहिला लॉ आहे, मला लॉ ऑफ लेंथ तयार करायचा बेटा. तुम्ही सुद्धा आरामात हे तयार करू शकता. लॉ ऑफ लेंथ यांनी कसा तयार केला, ज्यावेळेस यांना हा लॉ ऑफ लेंथ तयार करायचा होता त्यावेळेस यांनी काय केलं बघा. हे बाकीचे जे 2 आहेत म्हणजे कोण, टेन्शन अँड लिनियर डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग, हे 2 पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवले. मग तुम्ही सुद्धा विचार करा ना काय, इफ द टेन्शन इन द स्ट्रिंग अँड लिनियर डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. आणि हा फॉर्म्युला डोळ्यासमोर ना बघा, तो जो फॉर्म्युला आहे तो असा बेटा काय, n इज इक्वल टू 1/2L इंटू T/m ला तिथं कॉन्स्टंट केलं तर बघा T आणि M काय झाले, कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट अपॉन 2b काय झालं, कॉन्स्टंट झालं. म्हणजे काय, कॉन्स्टंट डिवायडेड बाय L. आणि तुम्हाला जर म्हटलं फिजिक्सच्या अँगलनं याच्यातली इक्वॅलिटीची साइन घालवा, तुम्ही पटकन काय करताल, हा कॉन्स्टंट आणि इक्वॅलिटीची साइन गायब करून टाकताल. कसं लिहिताल, n इज प्रोपोर्शनल टू 1/L. आणि तुम्हाला माहिती आहे की याला कसं वाचायचं असतं ते, पण हे कधी मिळतंय, इफ T अँड M आर केप्ट कॉन्स्टंट. चला आता मी ही रिलेशन तयार केली, तर आपण लॉ सुद्धा वाचायला सुरुवात करू. काय सांगतो हा लॉ बघा बरं, काय सांगायला लागलाय, यांना काय वाचायचं आपल्याला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ. बट कधी, इफ टेन्शन इन द स्ट्रिंग अँड लिनियर डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. आणि मी आता जे बोललो बेटा यालाच म्हणायचं लॉ ऑफ लेंथ. तयार केला आपण इझिली. म्हणून तुम्ही सुद्धा नोट करून ठेवा, हे पाठ करायचं नाही. आपण फक्त हा बेसिक फॉर्म्युला पाठ करा आणि याच्यावरून काय करायचे, हे 2 कॉन्स्टंट करा, लॉ ऑफ लेंथ. L आणि मासला कॉन्स्टंट करा, लॉ ऑफ टेन्शन. लेंथला आणि टेन्शनला कॉन्स्टंट करा, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी झाला. कळतंय तुम्हाला. मग 2 कॉन्स्टंट करायचं, तिसऱ्याचा लॉ. म्हणून बघा पहिल्यांदा आपलं इंटेन्शन काय होतं, लॉ ऑफ लेंथ स्टडी करायचा. म्हणजे काय सांगणार आपण, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि लेंथ मध्ये काय रिलेशन आहे ते सांगायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. मग बघा आता लॉ ऑफ लेंथ मी कसा तयार केला, तर टेन्शन आणि लिनियर डेन्सिटीला मी कॉन्स्टंट ठेवलं आणि मला असे रिलेशन मिळाली. आणि याला फक्त मी वर्डिंग मध्ये रूपांतरित केलं. कसं रूपांतरित केलं बेटा, ह्या n ला वाचा म्हटलं मी, तर तुम्ही काय वाचता, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n मीन्स व्हॉट, इट इज द व्हायब्रेटिंग लेंथ. बघा मग मी लॉ कसा तयार करायला, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, fundamental frequency of a vibrating string is inversely proportional to the vibrating length, comma तिथं कंडिशन सांगायची कधी, if tension in the string and linear density of the string are kept constant. आणि हा झाला आपला पहिला लॉ, ज्याला आपण लॉ ऑफ लेंथ म्हणतो. आणि हा L ला जर इकडे शिफ्ट केलं बेटा, हा L इकडे आला असता
तर आपल्याला तो असा सुद्धा लिहिला असता काय n into l is equal to constant बरोबर. मग चला आपण यालाच n into l is equal to constant म्हणजे n1 l1 is equal to n2 l2 is equal to constant. हा प्रोडक्ट कॉन्स्टंट लिहिता आला असतं. मग प्रॉब्लेम सोडवताना लक्षात घ्या लॉ ऑफ लेनचा हा फॉर्म आपल्या कामाचा आहे. हा आपण पुन्हा पुन्हा यूज करणार बेटा लक्षात घ्या. उद्यापासून आपल्याला ह्या सगळ्या भागाचे एमसीक्यूज पाहिजेत पुन्हा एकदा. म्हणून तुम्हाला काय गरजेचं आहे लॉ ऑफ लेनचा मॅथमॅटिकल फॉर्म तयार करणं. हे काय इथं वर्ड मध्ये तर इथंच तयार झाला. स्टेट द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हे बोर्ड विचारू शकते पण नीट असेल जेई असेल सीईटी असेल हे काय करणार आहेत तुम्हाला एमसीक्यू तयार करणार आहेत. मग तो एमसीक्यू सॉल्व्ह करायला आपल्याला याची हेल्प घ्यायची कळतंय. म्हणून बघा हा झाला लॉ ऑफ लेन. कसा तयार केला मी तर तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन 3 फॅक्टर्स 1 2 अँड 3 या तिघांवर डिपेंड आहे बेटा. ओके मग ह्याच्यातले दोन कॉन्स्टंट करायचा लॉ ऑफ लेन. लॉ ऑफ टेन्शन तयार करताना काय करतात लेंथ आणि लिनियर डेन्सिटीला कॉन्स्टंट करा आणि लॉ ऑफ लिनियर डेन्सिटीचा करताना या दोघांना कॉन्स्टंट करा. चला तर मग आता पुढचा लॉ आपण तयार करू. कोणता तयार झाला पहिला लॉ ऑफ लेंथ. मी आता दुसरा तयार करतोय का दुसरा कोणता करायचा आता मला लॉ ऑफ लेंथ नंतर कोण आहे टेन्शन. मी आता लॉ ऑफ टेन्शन तयार करतो. बघा हा कसा तयार होईल ते. हा सेकंड हा फर्स्ट होता हा सेकंड लॉ झाला लॉ ऑफ टेन्शन. बघा टेन्शनचा लॉ करताना मला आता या दोघांना कॉन्स्टंट ठेवायचे. बघा बरं काय रिलेशन मिळते या फॉर्म्युल्यामध्ये. मी पुन्हा तोच फॉर्म्युला येतो काय n इज इक्वल टू 1 अपॉन हे काय 2 इंटू हे फक्त मी रूट टी ठेवतो बाकी सगळं कॉन्स्टंट करतो इंटू रूट टी. या फॉर्म्युल्यामधल्या मी सगळ्या टर्म कॉन्स्टंट केल्या फक्त टी ला कॉन्स्टंट केलं नाही. मग मला काय रिलेशन मिळाली n इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. पण कधी इफ कोण कोण कॉन्स्टंट आहेत l अँड m आर केप्ट कॉन्स्टंट. यांना आपल्याला कॉन्स्टंट ठेवून द्यायचं ठीक आहे. त्यांना व्हेरिएबल होऊ द्यायचं नाही. मग बघा आता काय काय लिहिता येऊ शकतं याचा कसा फॉर्म असेल तर विचार करा. वाचा आता याला वाचताना काय वाचणार n मीन्स व्हॉट इट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. बोला आता डायरेक्टली काय इनव्हर्सली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोण आहे इथं आता स्क्वेअर रूट ऑफ अ टेन्शन. ह्या टेन्शनचं काय आलं बेटा इथं स्क्वेअर रूट आलं. मग आपण याला म्हणतो लॉ ऑफ टेन्शन. कसा लिहिला जाईल मॅथमॅटिकल फॉर्म काय रूट टू टी ला इकडे पाठवलं n अपॉन रूट टी इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच काय n1 अपॉन रूट t1 इज इक्वल टू n2 अपॉन रूट t2. म्हणजेच याला असं लिहिता येईल इम्प्लाइज दॅट n1 अपॉन n2 हा n2 इकडे शिफ्ट केला तर रूट टी तिकडे जाईल तर त्याला आपण t1 अपॉन t2 असं सुद्धा लिहू शकतो. हा मॅथमॅटिकल फॉर्म झाला कुणाचा लॉ ऑफ टेन्शनचा. म्हणजे हा सेकंड लॉ तयार झाला आपला ठीक आहे. चला आता थर्ड लॉ कडे जायचं आपल्याला. थर्ड लॉ कुणाचा असेल आता तुम्ही गेस लावलाय का. मी आता तिसऱ्यांदा तयार करणार. कोण राहिलं रे बेटा इथं m राहिलं म्हणजे काय लिनियर डेन्सिटी. म्हणून मी इथं लिहून ठेवतो लॉ ऑफ कुणाचा आहे लिनियर डेन्सिटी. त्यालाच असं म्हणतात लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ. याचा लॉ तयार करायचा. पुन्हा तेच हा m काढताना आता मी या दोघांना कॉन्स्टंट ठेवणार. कुणाला l ला आणि t ला. हे दोन केप्ट कॉन्स्टंट ठेवले तर काय होतंय बघा फॉर्म्युल्यामध्ये कसं येईल n इज इक्वल टू हा कॉन्स्टंट. बघा ना हा जो मेन फॉर्म्युला आहे ह्याच्यातले सगळे कॉन्स्टंट आहेत फक्त व्हेरिएबल कोण आहे ओनली द मास लिनियर डेन्सिटी. म्हणून मी त्याला असं लिहून टाकलं कॉन्स्टंट अपॉन रूट m असा आला. म्हणजेच n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ m असं लिहिते. मग याला म्हणायचं लॉ ऑफ काय लिनियर डेन्सिटी. बट ह्याच्यामध्ये कोण कोण येतं टेन्शन अँड l काय ते आर कॉन्स्टंट. यांना आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे ठीक आहे. चला पुन्हा आपण याचं स्टेटमेंट तयार करू. आता यासारखं कसं स्टेटमेंट झालं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी ऑफ अ स्ट्रिंग. ठीक आहे लिनियर डेन्सिटी ऑफ अ स्ट्रिंग ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल झाला. म्हणजेच आपण बघा हा फॉर्म इकडे हा n इकडे घेतला तर n इंटू बघा मी हा फॉर्म काय लिहिलोय n इंटू रूट m इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच मला असं लिहिता येतंय n1 रूट m1 इज इक्वल टू दिस n1 रूट m2 असं पण लिहिता येतं ठीक आहे. आता बघा हा फॉर्म महत्वाचा आहे. जरा थोडासा डिफिकल्ट लेवलचा एमसीक्यू विचारायचं म्हटलं का लोक या फॉर्म कडे जातात. कारण तुम्हाला माहिती आहे हे मास लिनियर डेन्सिटी खूप प्रकारे चेंज करता येते. कशी
मास अपॉन लेंथच्या फॉर्म मध्ये वगैरे वगैरे याचे अनेक फॉर्म्स आपल्याला इथं तयार करता येऊ शकतात। मग मी याला m बाय l लिहिलं तर बघा मी याला मॉडिफाय करत जातो। हा मेन फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, याचा फर्स्ट लॉचा हा मॅथमॅटिकल फॉर्म, सेकंड लॉचा हा मॅथमॅटिकल फॉर्म आणि थर्ड लॉचा हा मॅथमॅटिकल फॉर्म। बट ह्या m ला काय लिहिता येऊ शकतो बघा, n1 इंटू ह्या m ला मला असं लिहिता येते काय, m1 अपॉन l1 इज इक्वल टू हे कोण इथे n2 अंडर रूट m2 म्हणजे काय असेल, हे m2 डिवायडेड बाय l2 असेल। मग असं आपण याला सिंप्लिफाय करत करत जाऊ शकतो आणि पुढचा पण फॉर्म बनवता येईल। कसा तुम्हाला आठवत असेल आता, मास म्हणजे काय असते, ρ1 इंटू v1 अपॉन l1 इक्वल टू बघा हे n2 इंटू कसं झालं हे m2 म्हणजे काय असेल, ρ2 इंटू v2 डिवायडेड बाय l2। पुन्हा तुम्हाला माहिती व्हॉल्यूम काय लिहिता येते, एरिया इंटू लेंथ लिहिता येते। हे बघा हे n1 अंडर रूट काय काय लिहिता आले, हे ρ1 व्हॉल्यूम म्हणजे काय असेल, एरिया a1 इंटू l1 डिवायडेड बाय दिस l1 इट इज इक्वल टू n2 अंडर रूट हा v2 बी तसाच काय लिहिता येईल, l2 इंटू a2 अपॉन l2 बघा हा l2 l2 l1 l1 कॅन्सल। आता याचा राहिलेला भाग मी इकडे लिहितो, तो मी याला शिफ्ट करून हा इकडला पार्ट इथं लिहितो, थोडासा राहिलाय। आता काय लिहिता येते, एरिया म्हणजे काय असते, पाय r स्क्वेअर असते, तर काय लिहिता येईल, तो काय इथं असं लिहिता येईल हे n1, मी थोडासा इथं लिहायचा प्रयत्न करतो, काय हे n1 अंडर रूट, रूट मध्ये कोण कोण आहेत बघा, हे ρ1 इंटू हा एरियाला काय लिहिता येईल, पाय इंटू r1 स्क्वेअर इज इक्वल टू n2 आणि हे अंडर रूट काय लिहिता येते, ρ2 इंटू पाय r2 स्क्वेअर असं लिहिता येईल त्याला। ठीक आहे, मग आता परत याच्यातून बघा हा पाय आणि हा पाय कॅन्सल होईल, शिल्लक काय राहील इथं, तर असं शिल्लक राहील हे n1 अंडर रूट ρ1 r1 स्क्वेअर बाहेर निघाला तर इथे येईल r1 इज इक्वल टू n2 हा ρ2 आणि हा r2 सुद्धा बाहेर निघाला, लक्षात घ्यायचं। मग मला n1 अपॉन n2 चा फॉर्म्युला बघा कसा होईल, n1 अपॉन n2 हे इकडे येते अंडर रूट ρ1 याच्या भागाकारात जाईल ρ2 अपॉन ρ1 आणि r2 अपॉन r1 हा सुद्धा त्याचा एक मॅथमॅटिकल फॉर्म आहे। ठीक आहे, याला या सेकंड लॉला सॉरी थर्ड लॉला असं सुद्धा मॉडिफाय करता येतं। मग तुम्ही नीट लक्षात घ्या, आपल्या आजच्या लेक्चरचं जे मेन इंटेन्शन होतं ते काय होतं, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग स्टडी करणं, ही आपली खरी खरी आजची मेन हेडिंग होती। ओके, मग आपण फर्स्ट लॉ कसा तयार केला याचा वापर करू। बघा इथं तयार करताना दरवेळेस हे स्टेटमेंट कामाचे बरं का, एक्झाम मध्ये तुम्हाला स्टेटमेंट विचारतात, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे स्टेटमेंट सांगा म्हणतात, मग अशा वेळी तुम्हाला इथून तयार करायचे। मी पुन्हा वाचून दाखवतो बघा, फर्स्ट लॉ काय, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द l मीन्स व्हॉट, व्हायब्रेटिंग लेंथ, पण कधी कॉमा देऊन पुढे कंडिशन सांगायची, इफ T and M are kept constant म्हणजे काय, टेन्शन इन द स्ट्रिंग अँड लिनियर डेन्सिटी आर केप्ट कॉन्स्टंट, हे झालं स्टेटमेंट। कोणाचं स्टेटमेंट झालं, स्टेटमेंट ऑफ द लॉ ऑफ द लेंथ। चला आता कुठे जाऊ, लॉ ऑफ टेन्शन कडे। काय सांगायला आहे बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इन द स्ट्रिंग इफ कधी, if vibrating length and linear density of the string are kept constant, हे झालं दुसऱ्या लॉचं स्टेटमेंट। आणि थर्ड लॉ हे काय येतंय, काय सांगते हा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग बट फेन कधी, इथं कंडिशन फेन टेन्शन इन द स्ट्रिंग अँड व्हायब्रेटिंग लेंथ आर केप्ट कॉन्स्टंट। आणि मी याला डिफरंट फॉर्म मध्ये एवढे डिफरंट फॉर्म्स तयार केले। मग तुमच्यासाठी हा होमवर्कचा मेन क्वेश्चन घ्या, कोणता, स्टेट द डिफरंट लॉज ऑफ लेंथ सॉरी लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग। मग हा पहिला लॉ, दुसरा लॉ आणि तिसरा लॉ, आणि प्रत्येक लॉ असा डिफरंट फॉर्म मध्ये तुम्ही एक्सप्रेस करायचा। ठीक आहे, याच्यासाठी एक्सप्रेस करा की आपल्याला उद्यापासून जे एमसीक्यू स्टडी करायचे ह्या एमसीक्यूज मधला आपला एकही एमसीक्यू चुकला नाही पाहिजे बेटा। ठीक आहे, मग तुम्हाला जर हे डिफरंट फॉर्म्स माहिती असतील तर तुमचे एमसीक्यूज चुकणार नाहीत। मग आता आपण डिटेल मध्ये पाहिले की लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग कसे, मी आता इथं ह्या दोन वळीमध्ये इथं तयार करून ठेवतो बेटा। बघा पुन्हा एकदा सांगायला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अशी असते, पहिला जो लॉ ऑफ लेंथ आहे तो कुणावरून तयार केला, या दोघांवरून। काय सांगतोय तो, n इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू l, याच्यात काय T आणि M हे दोघं कॉन्स्टंट होते। ठीक आहे,
दुसरा लॉ कसा तयार केला मी, लॉ ऑफ टेन्शन. का या दोघांचा संबंध जोडला मी. काय आले ते, n इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. कोण कोण कॉन्स्टंट आहेत, एल आणि एम कॉन्स्टंट आहेत. चला तिसरा लॉ मी कसा तयार केला, हे फ्रिक्वेन्सी आणि याचा संबंध जोडला. तो असा होता, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम. याच्यात टी आणि एल कॉन्स्टंट ठेवले. ठीक आहे, दोन कॉन्स्टंट तिसऱ्या सोबत रिलेशन जोडून टाकले आपण. हे 1, 2 and 3 लॉज आपले व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे तयार झाले बेटा. ठीक आहे, मग आता हे तयार झाले तर आताच तुम्हाला माहिती बेटा, गेल्या सप्टेंबर मध्ये आपली जेई ची एक्झाम झाली. या जेई ने एक एमसीक्यू विचारला होता, या लॉ ऑफ टेन्शन वरचा होता, बहुतेक याच्यावर होता. बघू आपण. बघा तुम्हाला स्क्रीनवरती तो एमसीक्यू दिसायलाय. काय म्हणत आहे हा आता जो एमसीक्यू मी वाचायला, काय सांगितलं मी, हा कधी विचारलेला बेटा, इट इज इन सप्टेंबर 2020. म्हणजे गेल्या महिन्यामध्ये जी जेई ची एक्झाम झाली त्याला हा एमसीक्यू होता. काय म्हणते बघा बरं, याला लगेचच आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू थोडासा. काय म्हणायचं, टू आयडेंटिकल स्ट्रिंग्स एक्स अँड झेड. बघा काय म्हणतंय, दोन आयडेंटिकल स्ट्रिंग आहेत. कोणत्या कोणत्या, एक्स अँड झेड. मेड ऑफ द सेम मटेरियल हॅव द टेन्शन्स tx अँड tz. बघा त्याचं म्हणणं आहे, एक्स आणि झेड ह्या दोन स्ट्रिंग आहेत. ह्या स्ट्रिंग मधलं टेन्शन tx आहे आणि या स्ट्रिंग मधलं टेन्शन tz आहे. बघा पुढे काय विचारलेलं आहे, इन देम इफ देअर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज आर. बघा पहिली काय सांगितली, nx किती सांगितली बघा, इट इज 450 हर्ट्ज आहे. आणि दुसरी जी tz आहे इट इज किती, 300 हर्ट्ज. अशा दोन फ्रिक्वेन्सी दिल्यात. देन द रेशिओ ऑफ टेन्शन tx टू tz याचा काढा म्हणतोय. बघा आता पुन्हा नीट प्रश्न वाचू मी. काय म्हणतो मी, टू आयडेंटिकल स्ट्रिंग्स एक्स अँड झेड मेड ऑफ द सेम मटेरियल हॅव टेन्शन. बघा सेम मटेरियलचा अर्थ काय, त्यांची जी काही लिनियर डेन्सिटी किंवा ते m/l असेल किंवा रो जो असेल तो दोन्हीचा सेम असं लक्षात घ्यायचं. मग रो कसा आहे त्या दोन्हीचा, सेम आहे. सेम मटेरियल म्हणजे हॅव टेन्शन tx अँड tz इन देम. आयडेंटिकल स्ट्रिंग आहेत म्हणजे काय, त्यांचा लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा सारखा लक्षात असू द्यायचं. म्हणजे कोणता लॉ यूज करावा लागेल बेटा इथं आपल्याला, लॉ ऑफ टेन्शन. काय काय गिवन आहे बघा, टेन्शन गिवन आहे, टेन्शन दिलंय आणि फ्रिक्वेन्सी काढा आणि टेन्शनचा रेशो काढा म्हणताय. मग लॉ ऑफ टेन्शन म्हणजे जर मी हा यूज केला, काय, n इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी असेल. आपल्याकडे किती स्ट्रिंग आहेत बेटा, दोन आहेत, एक्स आणि झेड. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का, nx अपॉन nz is equal to this tx upon tz. चला मी याच्यात व्हॅल्यू पुट करतो. nx किती बघा, 450 डिवाइडेड बाय 300 एवढा आहे. इट इज इक्वल टू tx अपॉन tz. बघा 450 अँड 300 आहेत का, ओके बरोबर लिहिलंय. हे कॅन्सल झाले. याला 5 ने डिवाइड करतो, 5 ने 45 आणि 5 × 30. किंवा मी डायरेक्ट याला 15 ने, 15 × 45, 15 × 2 = 30. हे tx अपॉन tz झाले. चला ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स, या दोन्ही साइडचा स्क्वेअर करतो. हे 9/4 इज इक्वल टू tx अपॉन tz. का स्क्वेअर केला, कारण tx अपॉन tz काढायचा आहे. मी याला डिवाइड करतो, का असं लिहू शकतो मी, tx अपॉन tz. हे 4 2 8, एक राहिले, हे 4 2 8 आणि 4 5 20. हे ऑप्शन कुठे आहे ते तुम्हाला पाहायचंय, तो आपला रेशो असेल. मग आता मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही व्यवस्थित सगळा भाग तयार करा. जेई सुद्धा तुम्हाला फार त्रास देऊ शकत नाही. आता सध्या जेई 2020 चा पेपर तुम्ही पाहू शकता. त्याच्यात हा जो आपण आता सॉल्व्ह केला तो एमसीक्यू ऑलरेडी विचारलेला आहे बेटा. ठीक आहे, मग बघा आजचं जे लेक्चर होतं, आपल्या या आजच्या लेक्चरचं मेन इंटेन्शन असं होतं. काय इंटेन्शन होतं आपलं, तर आपल्याला आज फक्त लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हे स्टडी करायचे होते. ठीक आहे, मग बेटा आता हे आजच्या दिवसाचंच लेक्चर तुम्हाला YouTube वरती मिळेल. उद्यापासूनचे लेक्चर हे सर्व ऍप मधून होतील. फीस राहिलेल्या लोकांना शेवटची रिक्वेस्ट असेल की त्या लोकांनी फीस भरून घ्यायची, नसता इथून पुढचे लेक्चर्स त्यांना भेटणार नाही. आता याच्यानंतर फक्त ऍप वरच लेक्चर होईल, तुम्हाला YouTube वरती हे लेक्चर्स भेटणार नाहीये. म्हणून ज्यांची फीस नसेल त्यांना मी आणखीन 2 दिवसाचा वेळ देईल. त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला फीस भरून घ्यायची आणि तुम्ही ज्या वेळेस ऍप मध्ये जाताल बेटा, त्या ऍप मध्ये गेलात की तुम्हाला तुमची बॅच माहिती, कोणती बॅच आहे, फोटॉन बॅच आहे. फोटॉन बॅच मधून मी तुम्हाला इनएक्टिव्ह केलं की तुम्ही लेक्चर पाहू शकणार नाही. म्हणून सर्वांना काय करायचंय, फोटॉन बॅच मध्ये जाऊन रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला तिथे लेक्चर पडलेलं दिसेल. ठीक आहे, 6 ला किंवा थोडासा आपण लेट करू, 7 वाजता लेक्चर टाकूया. तर रोज सकाळी 7 वाजता तुम्हाला तिथे लेक्चर पडलेलं दिसेल बेटा. तर रोज सकाळी 7 वाजता तुम्ही हे लेक्चर पाहू शकता. मग ज्यांची फीस राहिली त्या लोकांना
उद्या परवापासूनचे लेक्चर्स भेटणार नाहीत. माफी असावी, पण बरेच दिवस झाले आम्हाला एकतर हा एक्स्ट्रा चार्ज आमच्यावरती पडलाय, ऍप घ्यावा लागलेला आहे आणि पुन्हा नेट चार्जेस आहेत, म्हणून तुम्हाला फीस तर आता भरावी लागेल. आणि आपलं सिन्सिअरली चालू आहे. आपली आता तुम्हाला या शुक्रवारसाठी एक्झाम पण सांगितली, त्या एक्झामची तयारी करा. मी तुम्हाला सिलेबस दिलेला आहे आणि सर्वच भाग दिलेला आहे. मग या शुक्रवारी संध्याकाळी बहुतेक 8ला एक्झाम आपण सांगितलेली, गुरुवारला का शुक्रवारला काहीतरी नोटिफिकेशन बघा तुमच्या ऍपमध्ये, तुम्हाला ती एक्झाम कळेल. ठीक आहे. एक्झाम न देणाऱ्या लोकांना मी पुन्हा इनऍक्टिव्ह करेल, त्यांना लेक्चर पाहता येणार नाही. म्हणून तुम्हाला प्रत्येकाला एक्झाम द्यायची आणि जर लेक्चर पाहायचे नसतील, तुम्ही एक्झाम नाही दिली की मी तुम्हाला इनऍक्टिव्ह करून टाकणार, तुम्हाला लेक्चर पण पाहता येणार नाही. ठीक आहे. माझा क्लास करायचा तर तुम्हाला माहिती कंपल्सरी एक्झाम तुम्हाला द्यावीच लागेल. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कळालं. आता पुढचं आर्टिकल घेतलं तर या व्हिडिओची लेंथ फार वाढेल, म्हणून मी आजच्या इथं थांबून जातो. ठीक आहे. आज आपण इथं थांबू बेटा.